ओम भाई, ओम भाई, मम्मी जी, ओम भाई आ गए। हाँ क्या हुआ? आला हाँ बोला क्या उसने स्वीटू ने? अरे बोलो ना, हाँ बोला क्या? ये बोलो ना ओम भाई। I love you, I love you, I love you, I love you. आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे हो, ते आपण नाही पार करू शकत. आय एम सॉरी. ए शर्मा ही ना हो। हाँ हाँ काय? मम्मी जी, हाँ आपकी होने वाली बहू आपके सामने आने से शर्मा रही है। हाँ। मला पण बघायचंय कशी लाजते ती. काय ओम, काय झालं? ओम अरे ओम भाई, क्या हुआ मम्मा जी? काय नाही, मस्करी करत असणार काहीतरी बरं का. ए ओम घे. मोहित राव. अगं खा ना. हो असू दे असू दे असू दे. हाय ओम. हाय ताई. ऐक ना, काय झालं? लवकरात लवकर मी मोमोशी एंगेजमेंट करायला तयार आहे. एक मिनिट, एक काय म्हणालास तू? तू ओ माय गॉड, ओ माय गॉड, तू तू खरं बोलतोयस ना? तू ओम, आय एम सो हॅपी. माझी खात्री होती की एक ना एक दिवस तू मला हे येऊन सांगशीलच, कारण तुझं भलं कशात आहे हे तुला कळेल. ताई तू लवकरात लवकर एंगेजमेंटची तयारी कर. ऑफकोर्स. मिसेस खानविलकर, अहो मिसेस खानविलकर, ऐकलत ना? ओम स्वतःहून मोमोशी एंगेजमेंट करायला तयार आहे. स्वतःहून, नाहीतर परत म्हणाल मालविका जबरदस्ती करते, मालविका जबरदस्ती करते. पण आय एम सो हॅपी, आय एम रिअली हॅपी माय डार्लिंग. मी तयारीला लागते. रमेश भाईंना फोन करायला हवा. क्या हो रहा है मम्मी जी? दोन 9 7 2 9 8 2 9 9 3 0 0 300. हो आले आले. स्वीटू ताई, झाले का चपात्या? झालं रे. ऐक ना, आमच्या स्वीटूचं लग्न ठरला. अरे वा, लग्नाला नक्की यायचा. बस का, सवालच नाही वहिनी. अभिनंदन स्वीटू. लग्नाला पण नक्की येणार. आता स्वीटूचं लग्न म्हणजे आपल्या घरचं लग्न आहे. हो काही पण मदत लागली ना तर सांगा वहिनी. नक्की सांग. चला येतो. काका, तुझा जास्त साखरेचा चहा. दादा हे घ्या, कडक चहा. चिन्या, चहा तयार आहे, ये खाली. अजून ठरलं नाही का तिचं लग्न? बघ ना. ठरलं बरं का वहिनी.
माझ्या स्वीटूचं लग्न ठरलं. तुम्ही नेहमी मला ऐकवायचात ना, हा 17वा आहे ना, हा 18वा आहे ना. आता नाही हो ऐकवता येणार. नशीब काढलं माझ्या पोरीनं. मुंबईचा मुलगा आहे. हॅलो बाहेर काय करतेस आते जर अहो पण का या नेहमी आपल्याला ऐकवायचं तेव्हा आपण ऐकून घ्यायचो ना. आता बोलू दे ना मला. त्यांना सांगण्याची काही गरज नाही. तू आते अहो पण आत ये. सर, त्यांच्याशी काही बोलायची गरज होती का काय? दादा चहा थंड झाला असेल, गरम करून आणते. मला आवडलं नाहीये का मी मोहितला होकार दिलाय ते? मला काय वाटलं ना ते महत्वाचं नाहीये. तर तुझा निर्णय तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे जास्त महत्वाचं आहे ना. तू बाळा तुझं लग्न झाल्यानंतर तुझं स्वतःचं आयुष्य असणार आहे आणि ते नीट जगण्यासाठी कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य हे तुझं तूच ठरवायचं आहेस बाळा. मी ठरवलंय दादा, पण मी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू कोणताही निर्णय घेतलास ना तरी आई वडील म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत. तुझा निर्णय योग्य असेल तर आनंदच आहे आणि अयोग्य निर्णय घेतलास तरी काळजी करत आम्ही आहोतच की. आयुष्यात कुठलाही निर्णय घेतला तो चुकीचा जरी असला ना तरी आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. आणि एक लक्षात ठेव स्मिता, काहीही झालं ना तरी हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. दादा Malvika, I want everywhere roses. मला सगळं डेकोरेशन ना रोजेसचं हवंय. Pink, orange, red, purple. फक्त roses, okay? Okay. What's it, ऑफकोर्स डार्लिंग, तुला हवं ते आणि हवं तसंच होणार सगळं. How sweet of you, Malvika. अटेन्शन एव्हरीबडी. मी ऍक्च्युली तुमच्यासाठी काही वेडिंग रिंगची डिझाईन शॉर्टलिस्ट केली आहे. ओम मोमो, तुम्ही ठरवा, बघा कुठलं आवडतंय. ओम Wow, this is so beautiful. द सेकंड वन. See, आपण काय करू ना, आपण कपल रिंग बनवून घेऊया. माझ्या रिंगवर तुझं नाव आणि तुझ्या रिंगवर माझं नाव असेल. But say, बघ ना. Yeah, it's nice. ओम, तू बघत पण नाहीये आणि नुसताच हो करतोय. Oh yeah, very nice, nice, fantastic. नाहीस ना मालविका, मला हीच डिझाईन आवड. ओ, हे आवडलंय. नाईस. आपण लगेच ऑर्डर देऊ म्हणजे रिंग्स वेळेत रेडी होतील. मांडविलकरांच्या घरातला इव्हेंट आहे, तो ग्रँडच झाला पाहिजे. सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजेत. ओम, तू येणार आहेस शॉपिंगला? ओम, ओके. डिझायनर तुला फोन करेल, तू त्याच्याशी बोल आणि सगळं फायनल करून घे. लुक, हेअरस्टाईल, कॉस्ट्युम्स, एव्हरीथिंग. चल, सी यू. आपण टाउनला काम. I'm coming. Bye. Oh, see you. Bye, Mama. Malvika, wait. ओम,
काही खाल्लं नाहीस तू? भूक नाहीये का? खातोय की. चिवडतोयस नुसतं. काय झालं? इकडे माझ्याकडे बघ. काय झालंय? काही नाही. तुझ्या मनात अजून ते स्वीटूचं नको याबद्दल बोलायला आपण. जे झालं ते झालं. मला या विषयावर परत बोलायचं नाही कोणाशी. आय मीन आय एम फाईन. पण मग आता काय करायचं? काय म्हणजे मोमोची एंगेजमेंट आहे माझ्याशी. ते वर रिअली एक्साइटेड. ताई आणि मोमो. इवन आय एम एक्साइटेड. मला खूप तयारी करायची आहे. इनफॅक्ट आपल्या दोघांनाही खूप तयारी करायची आहे. वी शुड स्टार्ट वर्किंग ऑन इट, राईट? ते ताई म्हटली ना, ते डिझायनरला भेटायचंय, मग कुर्ता घ्यायचा आहे, सूट घ्यायचा आहे, बूट्स घ्यायचे आहेत, राईट? इवन आय एम गोइंग टू बाय माय सेल्फ अ न्यू डिझायनर वॉच. आणि आई तुझ्यासाठी एक छान साडी घ्यायची आहे मला. अर्थात इफ यू अलाउ मी. चालेल ना? ऑल राईट. जातो मी. काम आहेत थोडी. काळजी नको करू तू माझी. अजिबात नको. हा, आय एम फाईन. दीज आर हॅपी टीयर्स. झालं तेवढं बास झालं. माझ्या ओमच्या डोळ्यात पाणी नाही पाहू शकत मी. नलूशी बोलायलाच हवं मला. तिची मैत्रीण म्हणून नाही तर ओमची आई म्हणून. आज मी स्वीटूचा हात मागणार आहे तिच्याकडे. मला अंबरनाथला जायला हवं. साळगावकर आणि राजविलकरांकडची 2-2 माणसं लिहिलीत ना भाऊजी? त्यांच्याकडे 2-16. बापरे भाऊजी, साखरपुड्यालाच 20 माणसं होतील हो. भाऊजी लिहिताय ना? हा हो लिहितो ना. हा, आणि देशमुखांकडची 3 माणसं लिहा. हा नाही, कुसुमताईंकडची 2 नाही 4 लिहा. आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला आपण सगळेच गेलो होतो ना. तर फक्त दोघांना बोलवलं तर बरं नाही ना वाटणार. हा 4. बघा आता कुसुमताईंकडची झाली, राजविलकर झाले, डोंबिवलीचे सगळे झाले, साळगावकर झाले. अजून कोण राहिलंय का भाऊजी? नाही, अजून कोणतरी राहिलंय. अहो वहिनी, जवळचे म्हणाल तर सगळे झालेत ना. बाकीचे लग्नात येतील. अय्या भाऊजी, सुमनच्या माहेरचे राहिलेत ना. कोण कोण येतील? अहो वहिनी, मी तिला विचारलं तर तिच्याकडचं बहुतेक कोणी येणार नाही. म्हणजे काय? आता सुमनी अशी वागणार आहे माझ्याशी? तुम्ही सगळे मुद्दामून करताय ना भाऊजी? घरात मंगल कार्य घडतंय, पण मला सोडून कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये. तसं नाहीये वहिनी, सगळे आनंदात आहेत. भाऊजी मला दिसतंय ना, कालपासून फक्त मीच उड्या मारते. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना की मी स्वीटूचा विचारच करत नाहीये? तिला त्रास झालेला मला चालेल का? सख्खी आई आहे मी तिची. हो वहिनी, तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये. मगच मी विचारते, फक्त करताय. आई शांत हो. हे घे, नैवेद्य तयार आहे. मला सांग स्वीटू, तुलाही असंच वाटतं का की मी तुझा विचार करत नाही, फक्त माझा विचार करते? तू माझ्यासाठी होकार दिलास का या लग्नाला? वहिनी, तुम्ही शांत व्हा ना. स्वीटू सांग ना मला, तू मनापासून तयार आहेस ना या लग्नासाठी? हो आई, म्हणजे मला पटतंय तुझं म्हणणं. लग्न आणि या सगळ्या गोष्टी वेळेतच व्हायला हव्यात. बरोबर आहे तुझं. आणि ची काळजी कळते मला. मी काल जे म्हटलं तेच आज सांगते. मी या लग्नाला तयार आहे. ऐकलं का भाऊजी? माझी स्वीटू तयार आहे लग्नासाठी. मी चुकीची वागत नाहीये. अहो वहिनी, तसं काही नाहीये हो. बघतोय ना आम्ही तुम्हाला स्वीटूची किती काळजी येते.
एक मिनिट वहिनी. चल येऊ का ग नले? शकू दे तुम्ही काय म्हणतेस, कशी आहेस? काय घेऊन चाललीस एवढं? फक्त भाचीलाच भेटणार आहेस की मैत्रिणीची ही आठवण आहे? मैत्रिणीला कसं विसरणार? कशी आहे तू? कशी आहेस? मी छान. बरं झालं. अगदी वेळेवर आलीस बघ. का? अगं काही नाही, तुझी आठवण येत होती. हो. हे आमच्या घरातल्यांनी मला एकटं पाडलंय बघ. अरे बापरे, असं काय झालंय? आणि ही मैत्रीण असताना तू कशी एकटी पडशील? काय झालंय सांग. नाही नाही, फार काही नाही, म्हणजे तशी आनंदाचीच बातमी आहे. ऐक ना, गणपतीला मी नवस बोलले होते, तो फेडायला चालले. तू बस ना, मी आलेच. अगं पण मग मी पण येते ना, माझंही दर्शन होईल. हा चल. चालेल. दे. बरी आहेस ना तू? आलेस ग? गणपती बाप्पा मोरया. तीच घंटा आहे अजून. आपण लहानपणी यायचो तसंच आहे देऊळ, छोटूस, स्वच्छ, शांत. हो ना. तुला आठवतंय का आपण आपल्या आयांबरोबर यायचो नैवेद्य ठेवायला? हो, आठवतंय ना. आणि धीर नसायचा आपल्याला. आयांनी डोळे मिटले, हात जोडले, मोदक सोडून पळून जायचं. आठवतंय? म्हणजे मोदक खाल्ल्यावर धपाटे पण मिळायचे. देवा, काय छान होते ना ग ते दिवस. हो, आपली मैत्री छान होती ना, म्हणून छान दिवस होते. खरंय. आणि देवाची कृपाच आहे. आपली जशी मैत्री होती ना, तशीच आपल्या मुलांची पण आहे. इतके छान समजून घेतात ना एकमेकांना. दोघांचे स्वभाव अगदी वेगवेगळे आहेत बरं का, पण ते स्वभाव जुळतात. ओमला मोदक खायला आवडतो, तर स्वीटूला बनवायला. तुला माहितीये का, जेव्हापासून स्वीटूच्या हातचा मोदक खाल्लाय ना ओमनी, दुसऱ्या कोणाच्याही हातचे मोदक खायला नाही असं म्हणतो. काय का? नाही, माझी मुलगी सुगरणच आहे. मग मोदक, पुरणपोळी असे काही पदार्थ ती माझ्यापेक्षाही जास्त खमंग बनवते. अगदी. अगं कितीतरी पदार्थ मी तिच्याकडनं शिकलीये. आता घरातल्या सगळ्यांना तिच्या हातचं खाण्याची आणि तिच्या घरात असण्याची इतकी सवय झाली आहे. थोडी जरी नजरेआड झाली ना की स्वीटू 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 अशा हाका सुरू होतात. ओमला तर चैनच पडत नाही तिच्याशिवाय. म्हणजे मलाही चैन पडत नाही ग. माझी औषधं, माझं पथ्य पाणी, कुणाला काय आवडतं काय नाही आवडत, सगळ्याकडे बारीक लक्ष असतं ग तिचं, कारभारणीसारखं. आता तिच्याशिवाय आमचं घर कल्पनाही करवत नाही. सगळ्यांना लळा लावेल अशीच आहे माझी स्वीटू. आता फक्त ना तिने तिच्या सासरच्यांना आपलंसं केलं ना की बस, ही एवढीच इच्छा आहे माझी. तू वेडी आहेस का? तू कशाला काळजी करतेस? आपण दोघी आहोत तिच्या भल्याचा विचार करायला. कळलं? खरं तर मला तुझा हेवाच वाटतो. स्वीटू तुझी मुलगी का आहे, माझी का नाही? अगं काही काय बोलतेस तू? स्वीटू काय तुझी मुलगी नाहीये का? आणि आईपेक्षा मावशी कमी थोडीच आहे? बरोबर. हा विचार आला ना तुझ्या मनामध्ये, तोच विचार माझ्या मनात आला. त्यासाठीच आलीये मी. आता स्वीटू मला हक्काची मुलगी म्हणून हवी आहे. काय काय बघतीयस?
अगं स्वीटू मला सून म्हणून हवी आहे. माझ्या ओमसाठी स्वीटूचा हात मागायला मी तुझ्याकडे आले.